श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरात ही वस्तू असेल तर समजून जा, गरिबी याच कारणामुळे आहे. नशिबाला दोष देण्यापेक्षा आपल्या घरात ही एक वस्तू आहे का हे नक्की तपासा. जर ही एक वस्तू आपल्या घरात असेल तर आपल्या घरातील गरिबीचं दारिद्र्य हेच मूळ कारण आहे, हे समजून जा. अनेक घरांमध्ये जुने मळलेले किंवा वापरलेले कपडे 2 दिवस 3 दिवस कधी कधी आठवड्याभर तसेच साठवले जातात आणि त्यानंतर ते धुतले जातात. थोडक्यात दररोज कपडे धुण्याचा कंटाळा केला जातो. लक्षात घ्या, जे कपडे घालून आपण वावरतो, इकडे तिकडे खेळतो, या कपड्यांवर मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठते. एक तर अनेक जणांना उशिरा आंघोळ करण्याची सवय असते. ज्या घरातील लोक सकाळी लवकर उठतात, सकाळी लवकर आंघोळ करून आपल्या घरातील थोरांचे आशीर्वाद घेतात, देवपूजा करतात, त्या घरात दरिद्रता कधीच नांदत नाही. त्या घरात लक्ष्मी सातत्याने वाढत राहते. लक्ष्मीचा अखंड स्थायी वास तिथे निर्माण होतो. मात्र अनेक लोक उशिरा आंघोळ करतात आणि आंघोळ केल्यानंतर कालचे परवाचे वापरलेले मळकट झालेले कपडे पुन्हा पुन्हा घालतात. थोडक्यात जी नकारात्मकता आहे ते पुन्हा एकदा स्वतःवर ओढवून घेतात. धर्मशास्त्राने दररोज आंघोळ करण्यास, स्नान करण्यास यासाठी सांगितले आहे की जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्या सोबत आलेली आहे ती नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी. जी काही दरिद्रता आपल्या अंगाला चिकटलेली आहे ती निघून जावी. आंघोळ केल्यानंतर ही दरिद्रता तर निघून जाते. मात्र जेव्हा आपण आंघोळ करून कालचेच वापरलेले जुने कपडे प्रदान करतो तेव्हा आपण या दरिद्रता देवीस आमंत्रित करतो की ये आणि पुन्हा आमच्या नशिबावर स्वार हो. ही एक चूक अनेक घरांमध्ये दरिद्रतेचे, गरिबीचं कारण बनलेले आहे. अनेक गृहिणी 4-4, 5-5 दिवस कपड्यांचा ढीग करतात आणि नंतर तो एकसाथ लॉन्ड्री किंवा वॉशिंग मशीन मध्ये किंवा जी कामवाली बाई असते, कपडे धुणारी, तिला ते दिलं जातं. ही सर्वात मोठी चूक आहे आणि ज्या घरात हे वारंवार अशा प्रकारे घडतं, लक्षात घ्या, एक जुना मळकट कपडा आणि जेव्हा अशा कपड्यांचा थर वाढतो तेव्हा त्याची घनता आहे ती प्रचंड वाढते. दरिद्रतेचा खूप मोठा प्रभाव अशा वास्तूमध्ये सतत निर्माण होत राहतो. एका कपड्याने, एका ड्रेसने इतकी दरिद्रतेची वाढ होणार नाही, त्याहून कित्येक पट जास्त वाढ या कपड्यांच्या ढिगाने होते. आणि म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जी कपडे जीर्ण झालेले आहेत, खूप जुने झालेले आहेत, घालणे योग्य नाही. आपण तरीही जर आपण या कपड्यांचा वापर करत असाल तर लक्षात घ्या, हे सुद्धा एक खूप मोठे कारण आहे दारिद्र्यतेचा. तरी तर त्याचा आपल्या घरात वावर होण्यासाठी खूप जुने झालेले, अगदी जीर्ण झालेले कपडे चुकूनही वापरू नका. यासोबत अजून एक गोष्ट, ज्या बाथरूम मध्ये आपण कपडे धुतो, स्नान करतो, या बाथरूमचा दरवाजा सतत बंद असावा. तिला कामापुरते उघडे ठेवू शकता, मात्र काम झाल्यानंतर या बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद करा. बाथरूम सोबतच टॉयलेट सुद्धा, कारण या दोन्ही वास्तू अशा आहेत ज्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात सर्वात जास्त नेगेटिव्ह एनर्जी म्हणजे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. जेव्हा हा दरवाजा खुला असतो, ही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात इथे सुद्धा पसरते आणि घरात दुर्भाग्य, दारिद्र्य वाढू लागते. अनेक लोकांनी याचा अनुभव घेतलेला आहे. मित्रांनो, आंघोळ करताना बकेटमध्ये आपण थोडेफार पाणी शिल्लक ठेवतो. एका व्यक्तीची आंघोळ झाल्यानंतर दुसरा व्यक्ती जेव्हा तिथे जाईल तेव्हा त्याने हे आंघोळीचं पाणी चुकूनही वापरू नये. हे आंघोळीचे पाणी टाकून द्यावं आणि हे बकेट किंवा बादली
हे पात्रही थोडंसं विसळून, पाण्याने विसळून त्यानंतर आपल्यासाठी, स्वतःसाठी दुसरं पाणी आपण त्यामध्ये घ्यावं. जेव्हा आपण दुसऱ्याचंच उरलेलं पाणी स्वतःच्या अंगावर घेतो, त्याच पाण्यामध्ये आपल्यासाठी असणारं पाणी टाकतो, तेव्हा लक्षात घ्या, आंघोळ करताना ते पाणी त्या व्यक्तीच्या नावे होत असतं. त्या व्यक्तीची दरिद्रता निघून जावी, सर्व नेगेटिव्ह निघून जावी, सर्व नकारात्मकता निघून जावी, यासाठी ते पाणी असतं. आणि उरलेलं जे पाणी आहे त्या पाण्याचा वापर अनेक प्रकारच्या तंत्र मंत्रांमध्ये केला जातो. त्या उरलेल्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे नकारात्मकता असते आणि म्हणून हे पाणी आपण वापरू नका, ते टाकून द्या. बादली, बकेट थोडीशी विसळून घ्या आणि आपल्यासाठी जे पाणी टाकून त्या पाण्याने आपण स्नान करा. मित्रांनो, या छोट्या छोट्या गोष्टी कदाचित अनेक जणांना यावर विश्वास बसत नाही, मात्र आपण या गोष्टी करून पहा, तुम्हाला फरक पडलेला नक्की दिसून येईल. यासारख्या अनेक गोष्टी आम्ही सांगत असतो, जेणेकरून आपलं जीवन हे सुखी आणि समृद्धी बनवा. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.